उपस्थित आमचे जिल्हा प्रमुख संजीजी परब, सचिनजी बालाविकर, आमचे तरुण कार्यकर्ते आदरणीय निंबाळकर, त्याचबरोबर आमचे तालुका प्रमुख गणेश प्रसाद एक आले नाहीत का सावंतवाडीचे? मी सर्वप्रथम सर्व जे जिल्हा परिषदेला विजयी झालेले आहेत, पंचायत समितीला विजयी झालेले आहेत, सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये हा विजय तुम्ही सर्वांनी मिळवलेला आहे. कारण मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये झाला आणि अशा परिस्थितीमध्ये निवडून येणं सोपं नव्हतं. आपल्या जिल्हा परिषदेच्या सीट पडत असताना पंचायत समितीच्या सीट निवडून आलं हे एक वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही केलेल्या कामाची ही पोचपावती आहे असं मी स्वतः समजतो. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट जी संजीने या ठिकाणी सांगितली की आपण लक्षात घेतली पाहिजे की कडव्या शिवसैनिकांची संघटना ही उभी केली पाहिजे, जे पैशाच्या समोर झुकणार नाही. कारण पैसे वाटणं हे लोकशाहीचं प्रतीक नाही आणि त्या दृष्टीने जे काही या निवडणुकीमध्ये घडलं ते त्याची नोंद ही वरिष्ठांनी घेतलेली आहे आणि वरिष्ठ याच्यावर योग्य ती कारवाई करतील याची मला खात्री आहे. परंतु आदरणीय नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. आपले पालकमंत्री त्याच्यामध्ये होते, आपले दुसरे आमदार निलेशजी राणे साहेब हे सर्व त्याच्यामध्ये होते आणि आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, दोन्ही जिल्हा प्रमुख आणि बीजेपीचे जिल्हा प्रमुख हे सर्वजण त्याच्यामध्ये होते. एकंदरीतच आपण फक्त 7च जिल्हा परिषदच्या सीट उभ्या केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती. म्हणजे त्याच्यात थेट असलेल्या 5च आपल्याला सीट मिळाल्या आणि त्याच्यापैकी 3 निवडून येणं हे सुद्धा काही वाईट नाही. आणि त्याच्यामुळे बीजेपीचे सुद्धा काही जिल्हा परिषदेचे उमेदवार हे अपेक्षांकडून पराभूत आहे. कारण जिल्हा परिषदेच्या भाजपच्या उमेदवारांच्या विरुद्ध सुद्धा अशा तऱ्हेने पैशाचा वापर केला गेला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना सुद्धा आलं. तर ह्याच्यातून आपण बोध घेतला पाहिजे. सर्व वरिष्ठ लोक ह्याच्या संदर्भात बसतील आणि ते बोध घेतील. परंतु लोकशाहीमध्ये केलेल्या कामाला किंमत पाहिजे. आपण दिवस रात्र काम करत असतो. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल, प्रत्येक गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला आणि त्यांचे जे इतर प्रश्न असतात जसे सोडवले, आता आमची ही पंचायत समिती आहे आंबोलीची, या ठिकाणी त्यांचा कबलातदार गावकर प्रश्न होता, तो सुटलेला आहे. तर त्याचा फायदा त्यांना झालेला आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी हे घडलं नाही. खरं तर आपल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या सीट निवडून यायला पाहिजे होत्या. मला निश्चितपणे असं वाटतं की आपल्याला संघटना बांधण्याच्या संदर्भात आपल्याला काहीतरी करायला लागेल. म्हणून जे काही दिवस गेले आमचं अधिवेशन आहे, अधिवेशन संपल्यानंतर ते गावोगावी आणि प्रत्येक वाडीवर येणार आणि त्या ठिकाणी आपल्याला तरुण मुलांची, महिलांची संघटना उभी केली पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला काम सुद्धा केलं पाहिजे, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण केला पाहिजे आणि हे सगळं पुढच्या काळामध्ये आपल्याला करायला लागेल. आणि मग लोकशाही जर जिवंत राहायची असेल तर लोकशाहीमध्ये विकास कामांना महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि हा धडा आम्हाला सगळ्यांना घेतला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी वरिष्ठांशी सुद्धा बोलेन. कोणी केलं मला माहिती नाही, परंतु एकंदरीत जो प्रकार होता त्याच्यामुळे एक राजकारणाबद्दल कुठेतरी मनामध्ये कटुता निर्माण होते की आपण आपल्या एवढ्या सीट्स होत्या, अगदी कमीत कमी सीटवर आपण ऍडजस्टमेंट केली तरी पण आमच्या कार्यकर्त्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला. ते कुठेतरी मनाला दुखवून जातं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यापासून तुम्ही सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे. तुम्ही निवडून आला, याच्यामध्ये तुमची मेहनत आहे. फक्त 10-12 दिवस तुम्हाला होते प्रचाराला आणि त्याच्यामध्ये तुम्ही मनापासून प्रचार केला, कार्यकर्त्यांनी तुमच्याबरोबर प्रचार केला. काही ठिकाणी आमचं चांगलं कॉम्बिनेशन झालं सेना आणि भाजपचं, काही ठिकाणी अपक्ष उभे राहिले. त्याच्यामुळे तरी पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे.
त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे. आणि आपली जी महायुती आहे महाराष्ट्रामध्ये, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुरेंद्रभाई पवार आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि त्याचं प्रतीक तुम्ही बघितलं तर त्याचा चांगला रिस्पॉन्स हा आपल्याला मिळालेला आहे. जिल्हा परिषद निर्विवाद 2/3 बहुमताने आपली निवडून आलेली आहे. सिंधुदुर्गची, रत्नागिरीची आलेली आहे. आणि एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये 1-2 जिल्हा परिषद सोडल्या तर सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेवर महायुतीची सरकार त्या ठिकाणी आलेली आहे. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करते. आणि महायुतीचे पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्हाला जी काही ताकद द्यायला लागेल विकास कामाच्या निमित्ताने, ती सगळी ताकद तुमच्या मागे उभी राहील अशी मी आपल्याला खात्री देतो. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद.